केलेलं आहे की आम्ही दोघीही स्पोर्ट्स आणि अभ्यास दोन्हीचा समतोल साधून दोन्ही गोष्टी यशस्वीपणे हाताळल्या. सो मी सुद्धा अगदी 1989 सालापासून क्रिकेट खेळले. नॅशनल लेवलला रिप्रेझेंट केलं. मुंबई क्रिकेट ची कॅप्टनशिप केली. अंडर 15, अंडर 19, नॅशनल, सिनियर नॅशनल्स अशा विविध स्तरांवरती मी खेळले. तसंच माझ्याबरोबर यशस्विता अलगद दे अपयशातूनही यश घडवी यशोशिखरी मन स्थिरवी हाती असू द्या यश मिळवण्या अशी यशाची गुरु किल्ली अशी यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीच्या सीझन 3 मध्ये आज आपण भेटणार आहोत मॅक्स ज्ञान या संस्थेच्या, ज्या खेळांच्या द्वारे माणसाचा सर्वांगीण विकास करायला मदत करतात, या वैशाली भिडे बर्वे. नमस्कार वैशाली. नमस्कार. नमस्कार मॅडम. आणि पहिली गोष्ट, वेलकम टू यशाची गुरुकिल्ली. थँक्यू. मी असं पाहिलेलं आहे की तुम्ही लोक तुमच्या टीमच्या थ्रू बऱ्याच शाळेची मुलं, कॉलेजची मुलं या सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता स्पोर्ट्सच्या थ्रू करत असता काही काही. आणि इफ आय मिस्टेक नॉट, मला वाटतं तू आणि तुझी बहीण दोघी इव्हन महिलांच्या क्रिकेट टीम मध्ये पण खेळलेल्या आहात, राईट? येस. तर हो हो. जस्ट आणखीन काय काय तुझ्याबद्दल जरा ऐकायला आवडेल आपल्या ऐकणाऱ्या. सो सर्वात प्रथम मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस, यशाची गुरुकिल्ली या मंचावरती, या युट्यूब चॅनलवरती आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. आणि थोडस आमच्याबद्दल सांगायचं जर झालं तर अर्थातच आम्ही मुलांसाठी आता खूप सारं स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये बरचसं काम करण्याचा प्रयत्न करतोय. आमचं बॅकग्राऊंड असं राहिलेलं आहे की आम्ही दोघीही स्पोर्ट्स आणि अभ्यास दोन्हीचा समतोल साधून दोन्ही गोष्टी यशस्वीपणे हाताळल्या. सो मी सुद्धा अगदी 1989 सालापासून क्रिकेट खेळले. नॅशनल लेवलला रिप्रेझेंट केलं. मुंबई क्रिकेट ची कॅप्टनशिप केली. अंडर 15, अंडर 19, नॅशनल, सिनियर नॅशनल्स अशा विविध स्तरांवरती मी खेळले. तसंच माझ्याबरोबर आमच्या ज्या दुसऱ्या मॅक्सनच्या डायरेक्टर आहेत ऍडव्होकेट रुपाली ठाकूर, याही स्पोर्ट्स पर्सन राहिलेल्या आहेत, त्याही खेळल्या आहेत. आणि नंतर मग त्यांनी अर्थातच क्रिकेटमधनं पुढे नंतर मग त्यांनी त्यांचं पॅशन परसू केलं, पहिली अधिकृत महिला स्कोरर म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनची. सो असं आमचे एकंदरीत जर्नी राहिलेला आहे. त्या ऍडव्होकेट आहेत. मी शिक्षण कम्प्लीट करून MBA कम्प्लीट केलं आणि मग माझा 19 वर्षांचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स राहिलेला आहे इन टू व्हेरियस फील्ड्स. सो स्ट्रॅटेजिक प्रोक्युअरमेंट मध्ये मी 19 वर्ष नोकरी केली. विविध मल्टीनॅशनल आणि मोठ्या कंपन्यांमध्ये माझा जॉब झालेला आहे. शेवटी मी एक मल्टीनॅशनल कंपनीमधनं ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून VRS घेतली. एकंदरीत थॉट हाच होता की आम्ही जेव्हा या क्षेत्राकडे वळलो, खेळ आणि अभ्यास एकत्र जाऊ शकतात का? 100% जाऊ शकतात. हल्लीच्या काही गोड गैरसमजुती आहेत पालकांच्या, खेळ आणि अभ्यास एकत्र नाही जात किंवा खेळून काय मिळणार आहे. सो तसं नाहीये. आमच्या काळामध्ये गोष्ट वेगळी होती. कारण आमच्या काळामध्ये महिलांसाठी काही स्कोपच नव्हता. आणि ज्यावेळी आम्ही खेळत होतो त्यावेळेस आम्हाला ऑपॉर्च्युनिटीजही तेवढ्या नव्हत्या जेवढ्या आजच्या काळामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. सो अनेक विविध
ऑप्शन्स अवेलेबल आहेत आज मुलींसाठी, महिलांसाठी. सगळे वेगवेगळ्या स्तरांवरती आज त्यांच्यासाठी उत्कृष्ट टुर्नामेंट्स अरेंज केले जातात, लीग्स अरेंज केल्या जातात. त्यातून पुढे महत्वाचा हा विषय हा आहे की खेळ एका बाजूला आहे, पण खेळ एक विशिष्ट वयापर्यंत तुम्ही खेळू शकता. पुढे काय, व्हॉट नेक्स्ट? सो आम्हाला सुद्धा हाच एक थॉट किंवा आजच्या पालकांना सुद्धा कन्सर्न तोच असतो की व्हॉट नेक्स्ट. आणि जो आपण जे म्हणतो जे दॅट इज ऑब्वियस किंवा दॅट इज जायज, आय मीन इट जस्ट की असा एक थॉट असणं. सो आता आज जिकडे आपण थोडीशी आपली इन्व्हेस्टमेंट करतोय या गोष्टींमध्ये, पैशाची म्हणा, वेळेची म्हणा, एनर्जी, सगळेच आपण इन्व्हेस्ट करतोय, टाइम, एनर्जी, एफर्ट. मग त्याचा व्यवस्थित एक योग्य पद्धतीने आपल्याला मोबदला सुद्धा मिळणं अपेक्षित आहे. मग तो सगळेच काही त्या स्तरावरती, उच्च स्तरावर इंटरनॅशनली खेळू शकत नाही. सो आम्ही नेहमी हेच सांगत असतो की 50 जणांची टीम सिलेक्शनला आली तरी टीममध्ये 11 जण खेळू शकणार. त्याच्यामुळे सिलेक्शन मला तेवढ्याच लोकांचं करावं लागणार आहे की जेवढं खेळू शकणार आहे. उरलेल्या मुलांचं काय किंवा मुलींचं काय? सो त्यांना काही गती नाहीये का पुढे, किंवा ते पुढे काही करू शकत नाही का? तर आज असं नाहीये. आज जसं मी मगाशी म्हटलं तसं आज अनेक असे ऑप्शन्स आहेत आणि अनेक असे फॉर्मॅट्स आहेत, अनेक असे विविध करिअर्स आहेत इन द फील्ड ऑफ स्पोर्ट्स ऑल्सो, की जे बॅक एंड ऑपरेशन्स म्हणून तुम्ही खूप सारं वेगळं काम करू शकता ऍज अ स्पोर्ट्स पर्सन. सो याच हेतूने आम्ही बेसिकली खेळ आणि अभ्यास एकत्रितपणे कसा जाईल या दृष्टीने मॅक्सज्ञान ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड ही 2019 साली कंपनी आमची स्थापित केली. आणि आज अनेक वर्ष, आता गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक 7,000+ मुलांना, पालकांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि महाराष्ट्रभर हे मार्गदर्शन केलेलं आहे, ज्या अर्थी पालक आणि मुलं, आमचं मिशन बेसिकली हे आहे की भारतासाठी ऑलिम्पियन्स घडवणं एक. आणि नुसतं ऑलिम्पियन्स घडवून उपयोग नाहीये, कारण एक विशिष्ट वय आहे, 30-35 पर्यंत तुम्ही खेळू शकता. पुढे व्हॉट नेक्स्ट हा प्रश्न, क्वेश्चन मार्क येणारच आहे. मग अर्थार्जन आहे का? मग त्याच्यासाठी आम्हाला दुसरं आमचं मिशन असं आहे की क्रिएटिंग अवेअरनेस अमॉंगस्ट 1 million families अबाउट दी करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ स्पोर्ट्स. सो खेळामधल्या ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या कुठल्या आहेत? सो आता अनेक करिअर ऑप्शन्स आहेत. सो आपण जर याच्यावरती डिस्कशन करायला गेलो तर साधारण 100हून अधिक करिअर ऑप्शन्स निघतील. एवढ्या करिअर ऑप्शन्स आहेत. त्यातून काही असे ऑप्शन्स आहेत की जे स्किल्ड बेस्ड आहेत, काही सर्टिफिकेट बेस्ड आहेत, काही मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर तुम्ही काही गोष्टी करू शकता. असे ग्रॅज्युएशन प्रोग्राम्स आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम्स आहेत. आणि आज सर्व क्षेत्रांमध्ये मुलांसाठी हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो ह्या विषयांवरती बोलायचं झालं ना तर आमच्याकडे काही विशिष्ट खास केस स्टडीज पण आहेत की ज्या केस स्टडीज वरती आपण डिस्कस करू शकतो आणि त्यातून मग मुलांना किंवा जे आपले ऑडियन्स आहे, ऐकणारे ऑडियन्स आहेत, त्यांना अंदाज येऊ शकतो की कशा पद्धतीने. आज आता एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर डेटा अनालिस्ट. सो डेटा अनालिस्ट, वास्तविक सायन्स घेऊन डेटा अनालिस्ट एखादं स्टुडंट करू शकतो. सो डेटा अनालिस्ट केलं, पण तो तेवढाच खेळाच्या प्रती अतिशय पॅशनेट आहे. मग त्याचं जे पॅशन आहे आणि त्याचं जे शिक्षण जे घेतलेलं आहे ऍज अ डेटा अनालिस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत, त्याला पुढे गती काय? मग याच्यासाठी आम्ही त्याला मास्टर्स इन स्पोर्ट्स अनालिटिक्स साठी ऍडवाइस केली. म्हणजे मला वाटतं जुन्या काळी ज्या वेळेला कॉमेंट्री व्हायच्या, विजय मर्चंट कमेंट्री करायचे वगैरे, त्यावेळेची गोष्ट मी सांगते. त्यावेळेला एक आनंदजी डोसा नावाचा एक व्यक्ती होती, जे तुम्हाला डेटा सांगायचे की ह्याच्यामध्ये अमक्या वर्षी अमकं झालं. यू आर टॉकिंग अबाउट समथिंग लाईक दॅट. येस. डेटा अनालिस्टचं काम प्रचंड महत्वाचं असतं, कारण
आज डेटा गोळा करणं खूप हम्म. महत्वाचं आहे. त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला मी एक लाईन सांगते, लाईन ऑफ बिझनेस किंवा लाईन ऑफ चेन ऑफ बिझनेस कसा डेव्हलप होत जाते. हा. सो स्पोर्ट्स पर्सन आहे, स्पोर्ट्स पर्सन जर असेल तर त्याला अर्थातच स्कोरिंग हा विषय कळतो, स्टॅटिस्टिशियन हा विषय कळतो. सो हा. स्कोरर म्हणून तो पुढे बघू शकतो त्या विषयाकडे. स्कोर लिहिणारी जी व्यक्ती असते, ग्राउंडवरती अंपायर ज्यांना सिग्नल देतात, ते पॅव्हिलियन मध्ये बसलेल्या त्या स्कोररला किंवा स्टॅटिस्टिशियनला सिग्नल करत असतात. हो. मग तो स्कोरर तो स्कोर्स नोट डाऊन करत असतात. हा. पूर्वी सगळी रिटन मेथॉडॉलॉजी होती, आता बरंचसं सगळं टेक्नॉलॉजिकल ड्रिव्हन आहे. बरोबर. सो तो स्कोर जेव्हा ते नोट डाऊन करतात, म्हणजे आता तिकडे ग्राउंडवरती असलेल्या खेळाडूने किती स्कोर केला, किती फोर मारले, किती सिक्सर्स मारले, की कधी कोणत्या बॉलला विकेट पडली, बॉलर कोण होता, विकेट कोणी घेतली, कॅच कोणी घेतला, एवढे सगळे मायन्यूट डिटेल्स, आणि कोणत्या सेकंदाला विकेट पडली किंवा कोणत्या बॉलला वाईड गेला किंवा नो बॉल गेला, इथपर्यंतचे बारकावे हे टिपले जातात. आणि हा जो डेटा आहे तो डेटा संपूर्ण कॅप्चर होत असतो. सो व्हिडिओ मध्ये कॅप्चर होतो, हा डेटा स्कोरर कडनं कॅप्चर होतो. सो डेटा अनालिस्टचं काम बेसिकली तेच असतं की हा जो डेटा येतोय वेगवेगळ्या सोर्सेस कडनं तो गोळा करतो, त्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. तर हे अनालिसिस कोणाला उपयोगाचं पडतं? तर हे अनालिसिस उपयोगी पडतं त्या खेळाडूला आणि त्याच्या कोचला. म्हणजे त्याची पुढची जी वाटचाल आहे ती त्या पद्धतीने अलाइन करण्यासाठी त्याला ते महत्वाचं असतं. सो या पद्धतीने डेटा अनालिस्ट काम करत असतो. सो आमच्या स्टुडंटने सुद्धा स्पोर्ट्स अनालिटिक्स म्हणून जेव्हा काम केलं तेव्हा त्याला इमिडिएटली त्या युकेच्या कंपनीने हायर केला ऍज अ क्रिकेट अनालिस्ट. Today he is analyzing the cricketers in India and he is working for various formats. So ICC World Championship men's cricket, ICC World Championship women's cricket, ICC हे आपलं टाटा IPL, त्याच्यानंतर WPL, अशा सगळ्या विविध फॉर्मॅट्स मध्ये त्यांनी ऍज अ क्रिकेट अनालिस्ट म्हणून काम केलं. ते हिज इन्कम जनरेटिंग सोर्स तयार झाला ना त्याचा. स्पोर्ट्स खेळण्याकडेच फक्त एक लक्ष न देता स्पोर्ट्स मधनं एक करिअर ऑप्शन्स कशा पद्धतीने येऊ शकतात याकडे त्याचे इन्कम जनरेटिंग सोर्सचा कल गेला. सो अल्टिमेटली हिज पॅशन वॉज कन्व्हर्टेड इन टू प्रोफेशन. करेक्ट. सो अशा पद्धतीने अशा अनेक विविध केस स्टडीज आहेत की ज्या अर्थी मुलं, आमचे स्टुडंट्स आमच्याकडनं मार्गदर्शन घेऊन त्यांनी कोणत्या खेळामध्ये किंवा कोणत्या खेळाच्या प्रोफेशनमध्ये एक करिअर घेतलं पाहिजे किंवा निवडलं पाहिजे यासाठी आम्ही प्रामुख्याने मार्गदर्शन करतो. सो दॅट इज अवर मेन USP. म्हणजे आपल्याकडे म्हणतात की वेन युअर पॅशन बिकम्स युअर प्रोफेशन, लाईफ बिकम्स अ व्हेकेशन. ऍब्सोल्युटली, व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. असं. येस. तर त्या पद्धतीने लोकांना जगायला शिकवणं हे मला वाटतं तुम्ही करताय प्रत्यक्षात. कारण खेळावं हे प्रत्येकाची इच्छा असते यार. हो, निश्चित. वेगळ्या वेगळ्या प्रकारची आर्ट, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्पोर्ट, हे कुठेतरी आपण काहीतरी करावं अशी इच्छा असते. बरोबर. जसं खेळ झालं, ड्रॉइंग झालं, गाणं झालं. गाणारे भरपूर लोक बाथरूमच्या बाहेर गायची हिंमत करत नाहीत. जेव्हा की त्यांना इच्छा खूप असते किंवा आवड खूप असते, मग ते काहीच करू शकत नाहीत. तर या सगळ्या गोष्टींची मुळामध्ये आय थिंक अशा पद्धतीने जर का त्याच्याशी रिलेटेड करिअर्स लोकांसमोर आली तर खूप छान होण्यासारखी गोष्ट आहे. आणि यू आर डुईंग एक हो, त्याचं एक कोर कॉम्पिटन्सी आयडेंटिफिकेशन पण महत्वाची असते. तर जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येकाचं स्किल्स वेगवेगळे, टॅलेंट वेगवेगळं आहे. सो ते योग्य वयामध्ये आयडेंटिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे. सो आजचा डेटा हेच सांगतो की जर तुम्ही पाहिलं तर आज मुलांमध्ये
प्रचंड व्हर्च्युअल ऍडिक्शन खूप आलेलं आहे. हो. तो स्क्रीन टाइम प्रचंड वाढलेला आहे मुलांचा. तो आज शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा हाच इश्यू आहे. म्हणजे आम्ही एक सर्वे मागे एकदा स्टडी केला होता. त्या सर्वेच्या माध्यमातून साधारण 45 तास आठवड्याचे मुलं डिजिटल डिव्हायसेस वरती वाया घालवतात आयुष्याचे. वाया घालवतात. क्रिमिनल लॉस. कारण दे आर ऑन द मोबाईल स्क्रीन अँड डिजिटल स्क्रीन्स 45 hours इन अ वीक. नो, पण दे आर ऑन द स्क्रीन, पण त्याच्यामध्ये आर दे डुइंग Kids. एनिथिंग कन्स्ट्रक्टिव्ह ऑर आर दे जस्ट किलिंग द टाइम? किलिंग टाइम. कन्स्ट्रक्टिव्ह काही नाही. सो किलिंग टाइम कसं, तर म्हणजे आम्ही हेच सांगतो की मुलं आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो किंवा आम्ही सेमिनार्स कंडक्ट करतो तेव्हा आम्ही विचारतो, खेळतोस का तू? तुमची मुलं खेळतात का? पालकांना हो खेळतात. खेळतो ना. कुठे? मोबाईलवर. त्याला काय खेळणं म्हणतात का? म्हणजे यू कॅन फिजिकल ऍक्टिव्हिटी. यू कॅन हॅव अ लिटल रिक्रिएशन. इथपर्यंत ठीक आहे, एक 10 मिनिटं वगैरे ठीक पण आहे. रिक्रिएशन आजकाल 10 मिनिटं काय, आपणच बघा ना, जेव्हा आपल्यासारखीच मंडळी अडल्ट हा. रील एकदा स्क्रोल करायला लागली की हा. 10 मिनिटं काय, तिकडे 1 तास कसा निघून जातो हेही आपल्या लक्षात येत नाही. करेक्ट, करेक्ट. सो तर मग मुलांचं काय आपण मग विचार करतो. हल्ली आम्ही हेच तर बघतो की हल्लीचे जे पालक आहेत ना, म्हणजे जेवत नाही मूल म्हणून मोबाईल स्क्रीन समोर ठेवायचं आणि मोजकत राहायचं तोंडामध्ये. हो. याविषयी म्हणजे याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. हो. म्हणजे असं कंडिशन का यावी. म्हणजे आम्ही बऱ्याचदा पॅरेंटिंग कोच म्हणून पण आम्ही सर्टिफाईड आहोत. जे पॅरेंटिंग म्हणून जेव्हा आम्ही आमचे सेशन्स घेत असतो पॅरेंटिंग कोचेस म्हणून, हा. तेव्हा आम्ही पालकांना हेच सांगतो की तुम्ही म्हणजे एक दिवस कम्प्लिटली वाय कॅनॉट यू डिटॉक्सिफाय. म्हणजे ई डिटॉक्सिफिकेशन का नाही होऊ शकत. कम्प्लीट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बंद. बाजूलाच ठेवायचे. करेक्ट. बंद म्हणजे बंद. हे आपण आपल्या स्वतःला जर ती शिस्त लावली नाही तर मुलांना कशी लागेल. म्हणजे घरात 3 जण बसले, जेवायला सुद्धा क्वालिटी टाइम नाही तर मोबाईलवरती बघतायत आणि जेवतायत. होय होय. मग तिकडे आई असो, वडील असो किंवा मूल असो, तिघही तेच त्याच्यातच गुंतली आहेत. मग वेर आर यू स्पेंडिंग युअर क्वालिटी टाइम? वेर आर यू डिस्कसिंग? क्वालिटी डिस्कशन होत आहे का? आज मुलांना होणारे म्हणजे आय ड्रायनेस हा प्रचंड वाढलेला आहे. हो. म्हणजे आमच्याकडे जेव्हा पालक येतात काउन्सिलिंगसाठी किंवा तेव्हा ह्या गोष्टी ते सांगतच असतात. इव्हन 60% मुलं आज आजारी पडतात. म्हणजे साधारण 8 वर्षातनं 4 ते 5 वेळा आजारी पडतात. शाळेत न जाण्याचं कारण काय? सर्दी, खोकला, पडसं, स्टमक एक. पण या गोष्टी ज्या आहेत ना, या पूर्वीपासून चालू आहेत. म्हणजे आमच्या लहानपणापासून, तुमच्या लहानपणापासून पण असेल. पण ते वर्षातनं एकदा दोनदा याच्या आज फ्रिक्वेन्सी वाढली आहे. हो. रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स वाढलेत मुलांचे. हो. मुलांचे ऑबेसिटी प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. Obesity त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी चुकलेल्या आहेत. पूर्णपणे चुकलेल्या आहेत. आणि अननेसेसरी अनवॉन्टेड खाणं पोटात जात आहे. कारण स्क्रीन समोर असल्यानंतर आपल्याला लक्षातच येत नाही की आपण किती इंटेक केलेलं आहे. होय. आणि त्यामुळे होणारे जे ऑबेसिटी आणि त्यामुळे होणारे जे इतर प्रॉब्लेम्स जे उद्भवत आहेत याचा आपल्याला अंदाजही नाहीये आज. आणि मुवमेंट कमी ना त्याच्यामुळे. फिजिकल मुवमेंट Absolutely. अगदी कमी. ऍब्सोल्युटली. आणि दुसरं एक सिरियस कन्सर्न आम्हाला जो दिसतोय आज, म्हणजे आम्हाला बऱ्याचदा आमच्याकडे जेव्हा मुलं काउन्सिलिंग किंवा पालक काउन्सिलिंगसाठी येतात हा. तेव्हा सर्वात महत्वाचा विषय हा असतो की मूल बोलत नाही, कम्युनिकेट करत नाही, होय. कॉन्व्हर्सेशन नाही, डिप्रेशन मध्ये असतात, एन्झायटी आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट आहे. हा विषय इवन पण- आय हॅव कम अक्रॉस ऍज अ काउन्सिलर सो मेनी टाइम्स. आणि एक तर आता माझ्याकडे मी पाहते की मूल बोलत नाही. मुलगा जवळजवळ 5 वर्षाचा व्हायला आला, त्याला बोलायचंच नाही तर बोलतच नाही, तो बोलतच नाही.
म्हणजे त्याला बोलता कसा येत बोलेल तो? एक्झॅक्टली. आता त्याच्याकडे तुम्ही जर बोललात तर बोलेल तो. त्याला मोबाईलच दिला तर तो वन वे कम्युनिकेशन कसं करेल? मी त्यांना एकच सांगितलं, त्यांनी मी सांगितलं तसं मुलाच्या मला व्हिडिओज काही 1-2 केसेस मध्ये पाठवल्या. त्यांना म्हटलं ह्या तुम्ही त्याचं घेतलं, पण तुम्ही त्याच्याशी इंटरॅक्ट, बोल ना हे म्हणणं म्हणजे इंटरॅक्ट करणं नाही. त्याला गोष्टी Absolutely. सांगा, त्याच्याशी गप्पा मारा, त्याच्याशी एक्झॅक्टली. खेळा, दॅट तर इज क्वालिटी टाइम स्पेंडिंग. क्वालिटी टाइम स्पेंड करा. आता जसं आणि हाच इश्यू आहे. आय वुड टेल यू, माझी काल सून सांगत होती, ते लोक बाईकवर म्हणजे सायकलिंग करायला गेली होती सगळे फ्रेंड्स. तर माझा नातू वयवर्ष फक्त 10 किलोमीटर सायकल चालवून आलं पोरग ते. करायलाच हवं. आणि आल्यावर हे इंटरनॅशनली करतायत हा लोक. नाही, युके मधलीच गोष्ट सांगतेय मी, इथे नाही. तेच सांगते, हे इंटरनॅशनली. आता आम्ही चायनाला जाऊन आलो. हा. चायनाच्या ठिकठिकाणी आता मे मध्येच आम्ही दोघी गेलो होतो. चायना स्पोर्ट्स एक्सपो होता, हा. त्याच्यासाठी गेलेलो. आणि आम्ही वी आर इन टू स्पोर्ट्स एक्सपोर्ट्स ऑल्सो. हो, So- स्पोर्ट्स एक्सपोर्ट्स म्हणजे स्पोर्ट्स इक्विपमेंट एक्सपोर्ट्स इक्विपमेंट. बिझनेसमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट्सच्या बिझनेसमध्ये अच्छा. पण आहे. सो यामध्ये आम्ही त्याच्यासाठीच गेलो होतो. तर आम्ही बघितलं तर ठिकठिकाणी एकतर ऑलिम्पिक्सची तयारी नंबर 1. प्रत्येक ग्राउंडला ऑलिम्पिक्सचं साईन आहे, साईन बोर्ड लागलेला आहे. त्याच्यानंतर चायनाला होणार आहे ना प्रत्येक आताच? ग्राउंड नाही मग? आता आलेलं. सो त्याच्यानंतर तिकडे ग्राउंड मध्ये मुलं खेळायला येतात, उतरतात ग्राउंड मध्ये. सो कंटिन्युअसली मुलं खेळत असतात. आणि खेळण्यावरती त्यांचा सर्वात म्हणजे अतिरिक्त भर आहे. राईट फ्रॉम दी एज ग्रुप ऑफ 3 years ऑनवर्ड्स टू 6-7 years मुलांना खेळण्यासाठी वेळ दिला जातो. सफिशियंट टाइम फॉर डेव्हलपमेंट ऑफ देअर मोटर स्किल्स, त्याच्यानंतर हँड अँड आय कोऑर्डिनेशन, या सर्व फिजिकल ऍक्टिव्हिटीज मधना हो, येस. त्यांची जी जडणघडण, फिटनेस. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा आमच्याकडे 3 व्हर्टिकलमध्ये बेसिकली मुलांची ग्रोथ कशी व्हावी यावरती आम्ही काम करतो. तर पहिलं म्हणजे स्पोर्ट्स नर्सरी. आमच्या स्पोर्ट्स नर्सरीमध्ये आपण विविध ठिकाणी आपले स्पोर्ट्स नर्सरी शाळांमध्ये असोसिएट आपण होतो. आणि त्या मुलांसाठी वेगवेगळ्या लेवलच्या ऍक्टिव्हिटीज आपण कंडक्ट करतो. सो मग त्याच्यात इंडिजिनियस स्पोर्ट्स सुद्धा आले आणि इलिट स्पोर्ट्स पण आले. सो त्याचं एक गायडन्स, अंडरस्टँडिंग, सायंटिफिकली बेस्ड असतं. त्याच्यानंतर मग आपण तिथून पुढे त्या मुलांना खेळ आणि अभ्यास, 12 वर्षावरील जी मुलं आहेत त्यांना खेळ आणि अभ्यास यामध्ये समतोल साधण्यासाठी मदत करतो. आता यंदाही आपण म्हणजे 12वीची आमच्याकडे अशी काही मुलं होती जी विविध खेळ खेळत होती. मग कोणी बॅडमिंटन खेळत होतं, तर कोणी चेस खेळत होतं, कोणी क्रिकेटमध्ये होतं, कोणी फुटबॉलमध्ये होतं. या मुलांचं त्यांच्या पालक अर्थातच काउन्सिलिंग आमचं झालं. पहिलं प्राथमिक काउन्सिलिंग झाल्यानंतर आम्ही पालकांना हेच सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, त्यांचा 12वीचा अभ्यासही व्यवस्थितपणे होईल, पण त्यांचा खेळ बंद करू नका. सो 10वी आणि 12वीच्या मुलांचं आपण तशा पद्धतीने गायडन्स करतो की ज्या अर्थी ते त्या वर्षी सुद्धा खेळत राहतील. खेळ आहे ना, स्पोर्ट्स इज समथिंग विच विल बी अ स्ट्रेस बस्टर फॉर यू. स्ट्रेस रिलीव्हर आणि इट्स अ कम्प्लीट स्ट्रेस रिलीव्हर. आणि तेच स्ट्रेस रिलीव्हर तुम्ही मुलं जेव्हा 8-8, 9-9 तास अभ्यास करतात, त्याच्यातनं त्या स्ट्रेसमधनं त्यांना बाहेर जेव्हा यायचं असतं तेव्हा त्यांच्याकडे दुसरं काहीच माध्यम नसतं. त्यांना जेव्हा ते खेळायचं असतं तेव्हाच आपण ती गोष्ट त्यांची स्टॉप करतो. म्हणजे 10वी आली, 12वी आली, खेळ बंद, अभ्यास कर, असं म्हणून ज्या पद्धतीची माइंडसेट आहे आपल्या भारतामध्ये ओव्हरऑल,
त्या माइंडसेटला कुठेतरी आपल्याला चेंज करण्याची गरज आहे. फार गरज आहे. सो आम्ही ग्रास रूट लेवल पासूनच काम करतो की नुसतं IPL खेळावं म्हणून माझ्या मुलांनी क्रिकेटला ऍडमिशन घ्यावी एवढ्या फक्त मानसिकतेवरती राहून चालणार नाहीये. तर आज प्रत्येक मुलांनी आपल्या फिटनेससाठी हम्म. तुम्ही खेळ खेळत राहणं गरजेचं आहे. कारण खेळच तुम्हाला पुढे शिकवणार आहे अबाउट युअर हाऊ टू मॅनेज पीपल, हाऊ टू मॅनेज, ते जे लाईफ स्किल्स जे आहेत ते खेळच शिकवतो. आणि मुळामध्ये जगामध्ये आय वुड से वन थिंग, आणि एक जाणवलं Yes. मला की आयुष्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स जेव्हा येतात, प्रॉब्लेम मिळाले आपण खचून जातो, पण तेच खेळत असताना प्रत्येक प्रॉब्लेमचं Yes. सोल्युशन कसं मिळायचं हे आपल्याला खेळात ऍब्सोल्युटली सो द स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग हे ऑन द कोर्ट होत असतं. हा. आणि जगामध्ये असं कुठचंच पुस्तक नाही की हारायचं आणि हारल्यानंतर जिंकून उभं कसं राहायचं हे शिकवेल. हे प्रॅक्टिकली तुम्हाला खेळातनच मिळू शकतं. करेक्ट. देर यू आर. सो हे जे आहे याच गोष्टीपासून आपण म्हणजे 12 वर्षावरील जी मुलं आहेत त्यांना खेळ आणि अभ्यास याच्यासाठी हँडहोल्डिंग करतो की ज्या अर्थी ते खेळतही राहतील आणि अभ्यासाचे त्यांचं सायमल्टेनियसली व्यवस्थित घडी पण बसत जाईल. परफेक्ट. आणि त्यानंतर पुढे एक मेंटॉरिंग या दृष्टीने की त्यांना एक करिअर रोडमॅप 12वी नंतर म्हणजे UG प्रोग्राम कशात करू शकतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ते खेळामध्ये कोणत्या विषयांमध्ये करू शकतात याच्यासाठी आपण त्यांना गाईड करतो फॉर अ कम्प्लीट काय म्हणतो सस्टेनेबल एम्प्लॉयबिलिटी जनरेटिंग करिअर ऑप्शन. हा कारण अल्टिमेटली महत्वाचा point. कन्सर्न काय आहे? पैसा पाहिजे. कन्सर्न इज व्हिटॅमिन एम मग नसेल तर मग गडबड होणार. ऍब्सोल्यूट करेक्ट. आणि त्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत की मग ते ग्रासरूट लेवल पासून कशा पद्धतीने पुढे आपण त्यांना एक रोडमॅप डिफाईन करू शकतो त्यांच्यासाठी. सो अशा पद्धतीचं आमचं संपूर्ण मार्गदर्शन असतं. दिस इज दी अलाइनमेंट दॅट वी डू फॉर अवर स्टुडंट्स टुडे. वाव, तशा पद्धतीचं आपलं काम आहे. दॅट्स अमेझिंग. हा खूप Yes. महत्वाचा पॉइंट आहे. तर प्रेक्षक मंडळी लक्षात ठेवा, पहिली गोष्ट आपल्या मुलांना अभ्यास 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 एवढंच नाहीये. करिअर म्हणजे ते नाहीये. आयुष्य शिकायचं असेल तर स्पोर्ट्स मध्ये गती असली पाहिजे. स्पोर्ट्स मध्ये गती असेल तर आयुष्यात प्रगती होते, नाही तर होत नाही. ऍब्सोल्युट. आणि जरुरी नाहीये ना की तुम्ही मेडल होल्डरच पाहिजेत. नाही. यू कॅन प्ले स्पोर्ट्स फॉर युअर सेल्फ. सो आम्ही हेही सांगतो की हल्ली सर्वात म्हणजे आम्ही आता सायंटिफिकली बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करतो की बऱ्याचदा लोक धावतात. धावणं ही ऍक्टिव्हिटी आहे. इट इज नॉट अ स्पोर्ट्स, इट इज अन ऍक्टिव्हिटी बेसिकली. सो आता धावणं पण त्यांना मुळात सगळे धावतायत म्हणून आपण धावतोय. पण आज म्हणजे आता मॅरेथॉनच आपण जर घेतल्या तर मॅरेथॉन रनर्स आता सरसकट आता इट्स बिकम अ ऍडिक्शन की लोक धावायला लागली आहेत. पण खूप महत्वाचा ऍस्पेक्ट इकडे मला सांगायला इकडे शेअर करायला आवडेल की आज लोकांना धावायचं कसं हे माहिती नाहीये. आणि त्याच्याने पुढे प्रॉब्लेम्स हे होतात की गुडघेदुखी, पीठ आपले बोन्स दुखायला लागतात. कारण एकतर आपण धावतोय डांबरी रस्त्यांवर, सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांवर धावतो. तो अहो परवा आम्ही वॉकला असेच फिरत होतो दोघी जणी आणि एक लहान मुलगा 7-8-10 वर्षाचा मुलगा आमच्या बाजूने असा गेला. म्हणजे फ्लॅट फूट धावत होता धप करत. पण बेसिकली त्याचे वडील जे आहेत ते ग्राउंड मधनं धावत होते त्याच्या मागे आणि हा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरनं धावत सुटलेला. आणि लिटरली मला असा बऱ्याच लांबून असा आवाज येत होता, धाप 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 करत तो येत होता मुलगा. असा आवाज कानात, इतका तो बुटांचा त्याचा आवाज येत होता.
हो. असं मला शेवटी कुठेतरी वाटलं. आम्ही सांगितलं त्याच्या वडिलांना की अहो हा चुकीच्या पद्धतीने धावतोय. हा. हे जे असं असं जे धापधाप धापधाप धावणं आहे ना, दॅट इज नॉट द राईट वे ऑफ रनिंग. यू हॅव टू रन ऑन युअर टोज. ये. आणि हल्ली 90 ते 95% लोक तुम्हाला अशाच पद्धतीने धावताना दिसतील. आणि मग त्यांना गुडघ्यांचे प्रॉब्लेम सुरू होतात, त्यांना कुठेतरी पायाचे प्रॉब्लेम सुरू होतात, कुठेतरी बोन्सचे काहीतरी एक सुरू होतं. होय सो होय. हे अवॉइड जर करायचं असेल तर यूज द राईट टेक्निक ऑफ रनिंग फर्स्ट. राईट. आणि हे खूप महत्वाचं आहे. इव्हन त्या दिवशी आमच्या समोरनं एक मुलगी अशी लिटरली अशा पद्धतीने धावत येतो. हा. म्हणजे पाय असे, गुडघे लिटरली असे झाले होते तिचे. ऐक. आणि युथ आहे, यंग आहे. विचार करा, जेव्हा ती आपल्या वयाची होईल तेव्हा हा. काय कंडिशन असेल तिच्या वाट पायाची. लागेल तिची. सो हे जे कुठेतरी आहे ना, ते पालक बघत नाहीत किंवा मोठी अडल्ट सुद्धा बघत नाहीत. बस हर्ड मेंटॅलिटीच्या माध्यमातून आपण धावत सुटतो डोळे बंद करून. जरा समजून घ्या, सायंटिफिकली अंडरस्टँड करा की हे बरोबर आहे का, मी जे करतोय किंवा करतेय ती योग्य पद्धतीने जातीये का. थोडस एक अंडरस्टँड करा आणि मग करा ना. फिटनेस इज एक्स्ट्रीमली क्रिटिकल, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि धावणंही गरजेचं आहे, चालणंही गरजेचं आहे. पण तुमच्या शरीराला पुढे फ्युचरिस्टिक हानी करत नाहीयेत ना आजच्या धावण्याने तुम्ही, याकडेही लक्ष द्या जरा. करेक्ट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. असे अनेक सगळ्या गोष्टी आहेत, अगदी प्रत्यक्ष अनुभव आहेत. तर त्याच्यामुळे आय विल से प्रेक्षक मंडळी की हे सगळे अनुभव तुम्हाला आणखीनही मार्गदर्शन हवं असेल तर आपण यांचा नंबर पण शेअर करतोय. यू कॅन कॉन्टॅक्ट देम. तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या तुमच्या स्वतःच्या मुलांच्या शाळा, कॉलेजेस तिकडे जर का यांचं प्रशिक्षण मिळावं तुमच्या मुलांना अशी इच्छा असेल तरीही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मला वाटतं आपण वैशाली तुमच्या बहीण रुपाली तिच्याही आपण इंटरव्ह्यू लवकरच करणार आहोत. आणि त्याच्याबरोबर एक गुड न्यूज म्हणजे मॅक्स ज्ञान आणि मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस करून आपण सर्वांगीण प्रगती आणि त्याच्यात स्पोर्ट्सचं महत्व याच्या बद्दलची एक सिरीज पण लवकरच घेऊन येतो. सो कीप ऑन द वॉच. आणि बघा आणि सबस्क्राईब करा चॅनल नसेल केला तर ऑफकोर्स. आणि तुमच्या कॉमेंट्स करा. आमच्या आत्ताही आम्ही काही आमचे आर्टिकल्स काही विविध मॅगझिन्स मधनं लिहितोय की जे करिअर्स इन द फील्ड ऑफ स्पोर्ट्स याविषयी. मग त्याचीही लिंक्स आपण इकडे शेअर करूया. सो तसंही आपण करू शकतो. सो आमचा नंबर मी शेअर करते, 9820382117. आणि ऍडव्होकेट रुपाली ठाकूर यांचा नंबर आहे 9920119254. सो मॅक्स ज्ञान ऍडवायझरी ही आमचं कंपनीचं नाव आहे, मॅक्स ज्ञान ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड. आणि आमचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे. आणि आम्ही मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस यांच्याबरोबर नक्कीच ही सिरीज लवकरच घेऊन येऊ की ज्या अर्थी जास्तीत जास्त युथला, आमचं जे मिशनच आहे की जास्तीत जास्त युथला करिअर्स इन द फील्ड ऑफ स्पोर्ट्स काय आहेत याबद्दल गायडन्स मिळावं, मार्गदर्शन मिळावं. सो त्यावरती आम्ही नक्कीच ही सिरीज घेऊन येऊ. आणि पुन्हा एकदा डॉक्टर रेखा काळे मॅडम यांचं खूप खूप मनापूर्वक आभार की तुम्ही आम्हाला आज इथे इन्व्हाइट केलं, याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हा इंटरव्ह्यू किंवा ह्या रादर इंटरव्ह्यू पेक्षा ह्या आपल्या गप्पा या आपल्याला जमलं तर आपण माझ्या चॅनलवर असणारच आहे. इफ पॉसिबल मॅक्स ज्ञानवर पण आपण पाठवू शकतो, लावू शकतो. नक्की 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 नक्की. दॅट विल बी लाईक जास्त लोकांना ते मिळेल बघायला. ओके. येस. दोन्ही चॅनल्सवर पहा, दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा
आणि येस येस शेअर करा. येस. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. यशस्विता अलगद देई अपयशातूनही यश घडवी. यशोशिखर जी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरुकिल्ली. अशी ही यशाची गुरुकिल्ली. तर मोबाईल वरती बघतायत आणि जेवतायत. होय होय. मग तिकडे आई असो, वडील असो किंवा मूल असो, तिघही त्याच्यातच गुंतली आहेत. मग व्हेर आर यू स्पेंडिंग युअर क्वालिटी टाइम? व्हेर आर यू डिस्कसिंग क्वालिटी डिस्कशन